नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पहिलीच बातमी आहे हिंगोली येथून. अज्ञात व्यक्तीने केळीची बाग केली उद्ध्वस्त. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वरुड शिवारात अज्ञात व्यक्तीने अलाउद्दीन कुरेशी यांच्या शेतीतील उभी केळीची बाग कोयत्याने कापून निम्म्यापेक्षा जास्त जमीनदोस्त केली. ही घटना 9 एप्रिलच्या रात्री घडली असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे असा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, वैयक्तिक भांडण असो तोडग्याने सोडवावा, अशा पद्धतीने शेती उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. कुरेशी कुटुंब भयभीत असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पाहूया पुढील बातमी. लातूरमध्ये जेलभरो आंदोलन. लातूरमध्ये भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि इतर विंग्सच्या संयुक्त विद्यमाने जेलभरो आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. संविधान बचाव, ईव्हीएम हटाव, मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, ओबीसी जनगणना करा आणि बोधगया महाविहार बौद्धांना द्या हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. आंदोलनात ईव्हीएम म्हणजे नव्या युगातील मनस्मृती असा आरोप करण्यात आला, तर मुस्लिम समाजावरील अन्यायाविरोधातही जोरदार घोषणाबाजी झाली. कार्यक्रमात भंते पैनंद, व्ही जाधव, दीपक इंगळे, ज्योती पानसळे यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. पाहूया पुढील बातमी. डॉक्टर अनिल आठवले यांना राजर्षी शाहू महाराज लक्षवेध पुरस्कार. रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल आठवले यांना 2025 सालचा राजर्षी शाहू महाराज लक्षवेध पुरस्कार जाहीर. हा पुरस्कार किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था आणि जिद्द फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने दिला जातो. 20 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील शाहू महाराज स्मारकात कार्यक्रम होणार असून खासदार धनंजय महाडिक, अभिनेते स्वप्नील राजशेखर, शुभांगी गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आतापर्यंत 29हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेले डॉक्टर आठवले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पाहूया पुढील बातमी. कवठा येथे श्रीमद भागवत सप्ताह संपन्न. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील कवठा गावात 2 एप्रिलपासून श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहात कीर्तन, भजन आणि भागवत कथा यांचा समावेश होता. सौ सविता बेलोरकर घाटंजी यांनी श्रीमद भागवत ग्रंथ कथारूपात सादर करीत भक्ती, ज्ञान आणि वैराग्यावर आधारित मार्गदर्शन केलं. कथेमध्ये श्रीकृष्ण जन्म, द्रौपदी विवाह, दहीहंडी आणि बाललीलांचे सुंदर चित्रण करण्यात आले. हा धार्मिक सोहळा अनुभवी शेतकरी संचित डंबारे यांच्या घरी पार पडला. गावकऱ्यांच्या सहकार्याने सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली. पाहूया पुढील बातमी. मनमाड शहरातून संविधानप्रेमींनी हुंकार रॅली. 10 एप्रिल रोजी मनमाड शहरात समस्त बौद्ध बांधवांतर्फे महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी हुंकार रॅली काढण्यात आली. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावा ही प्रमुख मागणी. देशातील सर्व धर्मस्थळे संबंधित धर्मियांच्या ताब्यात असताना महाबोधी विहार मात्र विदेशी भिक्खूंच्या ताब्यात का, असा सवाल रॅलीतून उपस्थित करण्यात आला. महाबोधी आमच्या हक्काचं, बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या, अशा जोरदार घोषणा देत रॅली शहरात मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. रॅलीनंतर म्यानमार, थायलंड आणि बँकॉकमध्ये भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाहूया पुढील बातमी. सप्तशृंगी गडावर भाविकांची चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गडावरील चैत्र उत्सव यात्रेत भाविकांची हाल सुरूच. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडाच्या पायथ्याशी आणि वेटिंग हॉलमध्ये ढकलाढकली आणि चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेले गटारीचे काम आणि त्यामुळे रस्त्याची झालेली अरुंदता यामुळे गर्दीचा ताण अधिक वाढलेला दिसतो आहे. हजारो भाविकांची गर्दी, पण नियोजनाचा अभाव, प्रशासनाच्या हलगर्जीवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाहूया पुढील बातमी. गिरगाव परिसरात अवकाळी पावसाचा कहर. वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरात दुपारी 4च्या सुमारास गारा, वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे केळी, हळद, टरबूज आणि खरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील अनिश्चितता आणि या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अक्षरशः डबघाईला आले आहेत. पाहूया पुढील बातमी. नाशिक गुन्हेगारीवर पोलिसांच्या करड्या हाताने लगाम. नाशिक पुणे महामार्गावर अपहरण, बंदुकीचा धाक आणि 2.88 लाखांच्या खंडणी प्रकरणाचा नाशिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज खुलासा. 8 एप्रिल पहाटे गोळेगाव फाट्यावर विशाल पगारे यांचे बंदुकीच्या धाकाने अपहरण. आरोपींनी मोबाईल, बॅग, वाहन आणि लाखोंची रोकड केली हिसकाव. गुन्हे शाखा युनिट 1ने अवघ्या काही तासात 9 आरोपींना घेतलं ताब्यात. त्यांच्याकडून 3 मोबाईल, 1 चारचाकी वाहन आणि गुन्ह्यात वापरलेली बंदूकही जप्त. पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई. नाशिक पोलिसांच्या शिताफीने गुन्हेगारांचे थरकाप उडाले. पाहूया पुढील बातमी.
नाशिकमध्ये हृदयद्रावक घटना, सेवानिवृत्त प्राचार्य दाम्पत्याची दुर्दैवी जीवनयात्रा संपली. 9 एप्रिल सायंकाळी 6:30 सावरकर नगर जेल रोड येथे 78 वर्षीय मुरलीधर जोशी यांनी पत्नी लता जोशी यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. दोघेही सेवानिवृत्त प्राचार्य. पत्नी लता जोशी या दीर्घकाळ आजारी. या आजाराला कंटाळून पतीने टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय. घटनास्थळी पोलिसांना सापडली चिठ्ठी. हे पाऊल मनस्वी कोणताही दोषी नाही असा स्पष्ट उल्लेख. दोन्ही मुले मुंबईत स्थायिक, वृद्ध जोडपे नाशिकला राहत होते एकटे. या घटनेनंतर एसीपी डॉक्टर सचिन पारी आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांचा घटनास्थळी तपास. पोलीस पुढील तपासात व्यस्त. नाशिक शहरात हळहळ. पाहूया पुढील बातमी. सातपूरमध्ये डीपीला भीषण आग, जीवितहानी टळली, नागरिकांमध्ये संताप. सातपूरच्या कार्बन नाका चौकातील गोल्डी कंपनीजवळील विजेत्या पोलवरील डीपीचा अचानक स्फोट, फटाक्यांसारखा आवाज, धुराची लोळ आणि भीषण आग. संपूर्ण डीपी जळून खाक. दुपारी घडलेली घटना. परिसरातील नागरिकांची मोठी धावपळ. पोलीस तात्काळ दाखल. वीज वितरण कंपनीचे अग्निशमन पथक तब्बल 1 तास उशिरा. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात. तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.